प्राणी किती समजदार असतात ना. हे बघा, मनुष्य प्राणी पण तेवढंच समजदार होतो, पण मग स्वार्थ आणि लालचीपोटी त्याने आपला आयुष्य अस्ताव्यस्त करून घेतलेला असा तो भाग वेगळा असा. कारण सर्वात बुद्धिमान मानलं जाणारं प्राणी म्हणजेच मनुष्य. पण मग ह्या गोष्टी ज्या स्वार्थाने लालची बोलतंय त्याच्यात सगळ्यात जास्त पैशाचा भाग होता. पैसो कमवून ठेवलो का सगळा होता असा मानला जाणारा एकमेव प्राणी किंवा असा माणूस. पण मग त्याने त्याचं जे आयुष्य अस्ताव्यस्त करून ठेवलेला, त्यात ना सुख ना शांती ना समाधान. मी बोलतोय ते अगदी मोकळ्यापणे ऐकता समोर टक लावून, हो माकड, आम्ही हे का आमच्या एक केळली बोलतो, किती छानपैकी म्हणजे मस्त अगदी मुक्तपणे विहार करतात, ते अगदी वावरतात. पण मग ह्यो वावर एवढं मुक्तपणे आपल्या हैसर तर बघू नाही मिळत. माणसाचं आयुष्य खूप सुंदर असा, पण त्यात जे मिळालं त्याच्यात जर समाधान मानलं, त्याच्यात शांती जर शोधली तरच, नाहीतर नाही. आता ह्यांच्याकडेच बघा ना, किती आनंदात थंय एकमेकांच्या सोबत थांबलेत, एकमेकांच्या सुखदुःखात खरोखर हे साथ देतात. जर एका कोणाक लागला तर थैसर सगळे जमा होतात. जमा फक्त जमाच नाही, एखादा जर लागला, खैसरना पडलो, झाडावरून पडलो किंवा खैसरना पण पडलो, तर सगळे जमा होतात आणि त्या गोष्टीसाठी आक्रोश करतात. मनुष्य कधी हे समजून घेणार? माणूस म्हणून जे जीवन लाभला, एवढं सुंदर जीवन असा, तर जीवनाचा सोना कधी करणार माणूस? नाही वाटत ना कधी. कारण जे स्वार्थ, त्या स्वार्थापोटी माणसान खरोखर आपल्या आयुष्याची वाट लावून घेतल्या असं वाटतं. सगळ्या गोष्टीत जी क्षणिक सुख त्या गोष्टींमध्ये अडकून बसता तो माणूस. एवढी बुद्धी असून मग असं वाटतं की काहीच उपयोग नाही. खूपच छान. आता हे फिरतात, हैसरना बघा दाखवते. आता सध्या आम्ही हैसरनं चलतो, तरी पण गावच्या ठिकाणी म्हणून हैसर यांच्यासाठी भय नाही. आम्ही ह्यांका नुकसान नाही पोचवत, ते आमका नुकसान नाही पोचवत. वास्तविक त्यांचे खाण्याचे स्रोत जे होते ना, ते आता कमी झालेत. आपण बोलतो उदरनिर्वाह, जो आपला स्रोत आहे, त्या आपल्या स्वार्थापोटी आपण त्यांचं पण स्रोत आणि इतर गोष्टी हेरावून घेतलं. हैसर गावी छानपैकी हे सगळे अगदी वस्तीत थांबतात, झाडांवरती असणारी फळं खातात. त्या झाडावर पण छानपैकी पडलो असतो तो. ए अरे पडशील ए. काय नाही,
चला, फोटोजेनिक नाही आहेत ते, म्हणून मग थैसर ना आकडसून तकडे तकडसून अकडे जातो सध्या. चला मित्रांनो, आपण जाऊया. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. कसा सकाळची वेळ असा, आणि सकाळी सकाळी आपण फ्रेश झालो की मग आपल्या कामाला लागतो. जसं जसं की फ्रेश झाले आणि बाहेर पडले तोच घराच्या हैसर इलाई टेंबोलीत सारंगवाडीत, आणि घराच्या हैसर अगदी मोकळेपणाने केळली फिरताना दिसते. केळली म्हणजेच माकड. तर आमच्या हैसर सगळ्यांका माहिती असा, मालवणी भाषेत त्यांना केळडी बोलली जातं. तर मग केळडी कुठली, जे लाल सफेद तोंडाची जे असतात ते, आणि जे काळ्या तोंडाचे असतात त्यांना वांडर बोलले जातात, आणि शुद्ध भाषेत वानर बोलले जातात. तर मग हे अगदी मुक्तपणे फिरतात सकाळी सकाळी, आणि ते एवढ्या म्हणजे ते खूप छान वाटतं की एवढं मुक्तपणे फिरतं. आपण माणूस असून आपल्या सगळ्यात जास्त बुद्धिमान मानलं जातं प्राण्यांमध्ये, आणि बुद्धिमान असून देखील आपण आपल्या आयुष्याची वाट लावून घेतलं. तर ही वाट लावून घेतलं निव्वळ स्वार्थापोटी, निव्वळ लालचेपोटी, आणि इतर सगळ्या गोष्टी असतील, दुनियाभरची दुःख आपण घेऊन ठेवलं. त्याचं कारण आहे की आपण समाधानी नाही आहोत. जे मिळालं त्याच्यात समाधान मानलं असतं. तर अशी काही लोक असत, अशी काही माणसं असत जी समाधान मानतात, आणि ती खरोखर त्यांच्या आयुष्यात सुखी असत. पण प्राणी म्हणून बघा, तर हे प्राणी किती मुक्तपणे फिरतात आणि सुखी समाधानी असतात. प्रत्येकाच्या सुखदुःखात फिरतात, म्हणजे धावून येतात, आणि साथ सोबत सोडत नाहीत एकमेकांची, आणि हे घोळक्यान राहतात. जर का घोळक्यान राहिलो म्हणजेच कळपान राहिलो, किंवा आपण जे काही एकत्रित राहिलो, तर मग आपल्या कुठल्याच बाहेरच्या शक्तीचा त्रास होणार नाही. आणि ह्याचं उत्तम उदाहरण असा. चला, तर मग हे प्रयत्न जर तुमका आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करायचं असेल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो, बघून घेऊया काय मजा आली. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा. तर मित्रांनो, आता हैसरनं आपलं निरोप घेत आहे, म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा घराला. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.